हॅलो फॅमिली, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला आज आपण काहीतरी चेहऱ्याला जरा चमकवायचा प्रयत्न करूया. खूप दिवस झाले म्हणजे स्किनशी रिलेटेड मी काही ट्रीटमेंट घरी पण केले नाही, कारण मी घरी जर केले तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करत असते. म्हणजे गावाला जाणं, परत आल्यावर भरपूर कामं असे वगैरे, ते मध्ये तब्येत वगैरे पण खराब होती, त्यामुळे स्किनकडे काही लक्ष दिलेलंच नाही आहे. तर म्हणलं की चला आता पितृपक्ष पण जे आहे ते आपलं ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि यानंतर आपली नवरात्री येणार आहे. तर अजून काय पाहिजे, सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मस्त नवरात्रमध्ये तुम्ही सगळे जातच असाल डान्स करण्यासाठी, दांडिया खेळण्यासाठी. तर आता हे जे आहे ते घरगुती आहे, सगळं काही घरगुती आहे. यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चम्मच, 1 चम्मच मुलतानी माती घेतलेली आहे, 1 चम्मच किंवा 2 चम्मच यामध्ये ना जे तुम्हाला कॉफी पावडर दिसते ती कॉफी पावडर नाही आहे, जे लाल कलरचं डब्यात होतं, ती आहे हळदी ज्याला मी पूर्ण रोस्ट करून घेतलेलं आहे. त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर हळदी नाही आहे तेवढी टाकण्यासाठी, तर तुम्ही कॉफी पावडर पण एवढं जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता. यानंतर मी थोडंसं यामध्ये आता हे तिळाचं तेल आहे, तिळाचं तेल यामध्ये टाकलेलं आहे, गुलाबजल यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि माझ्याकडे अजून काही इसेन्शियल ऑइल्स आहेत जे मी ऑनलाईन मागवले होते. तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केली होती त्याची. 5 इसेन्शियल ऑइल्स होते. इसेन्शियल ऑइल्स म्हणजे आपल्या स्किनसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी, किंवा डोकं जर दुखत असेल तर त्याच्यामधलं एखादी तेल तुम्ही लावून जर मालिशी केलं तर खूप चांगलं असतं. इतके चांगले असतात ते इसेन्शियल ऑइल्स. ऑनलाईन आहेत, मिशोवरून मी ऑर्डर केली होती. खूप चांगले आहेत, एकदा तुम्ही पण नक्की वापरून बघा. कदाचित मी व्हिडिओ बनवला असेल, काही आयडिया नाही तेवढी मला. तर आता हे सगळं जे आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत आपले तेल्स. आता दुसरं काही तेल नसेल तुमच्याकडे तर विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्ही ॲड करू शकता, खोबरेल तेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, किंवा बदामचं तेल तुमच्या घरी असेल तर ते तुम्ही ॲड यामध्ये करू शकता. तर इतके ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले आहे. आता जे ऑइल्स आहे ते सगळे यामध्ये मी चांगल्या प्रकारे ॲड केलेलं आहे. आणि यानंतर ह्याच्यामध्ये हळद गेली आहे, बेसनचं पीठ आहे, मुलतानी माती आहे, भाजलेली हळद आहे. मुलतानी माती ॲक्च्युली माझ्याकडे होती, त्यामध्ये मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि गुलाबजल आपण यामध्ये ॲड करून मस्तपैकी त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे जे आहे हे सगळं पॅक जे आहे एका बाउल्समध्ये काढू शकतो आपण याच्यामध्ये. तुम्हाला याच्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स वाटले असतील की जे तुमच्याकडे, जसं की तांदळाचा पावडर आहे ते तुम्ही टाका, स्क्रब म्हणून यूज होणार आहे तुमच्यासाठी ते, किंवा इतर काही तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. जसं की काही नाही असं मला तर ॲक्च्युली काय वाटत. यामध्ये ऑइल्सच आहे जे महत्त्वाचे असतात, आणि बेसन ज्यामध्ये आपलं स्किन जे आहे ग्लो करत असते, मुलतानी माती आपल्या चेहऱ्याला ते पण ग्लोईंग स्किनसाठी चांगली आहे. त्यामुळे चेहरा थोडासा जर तेल असेल तुमच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणामध्ये तर तो खेचून काढतो मुलतानी माती. किंवा आपला स्किन जे आहे तो चांगलं चमकदार पॉलिशिंग होते. बघा, कलर फास्ट होणं यामध्ये महत्त्वाचं नाही आहे की तुम्ही काळे आहे तर गोरे होणार नाही आहे. पण जर काळाही जर कलर असेल ना तर त्यातही तुमची स्किन एकदम छान दिसणार म्हणजे एकदम ग्लोईंग चेहरा. कोणाकोणाचं बघा चेहरा काळा असतं पण स्किन त्यांची खूप हेल्दी असते, खूप ग्लोईंग असते. म्हणजे स्किनवरती असं सुरकुत्या नसतात, स्किन असं टवटवीत ज्याला म्हणतो आपण, टवटवीतपणा स्किनवरती येऊन येतो. आणि जर चेहऱ्यावरती टवटवीतपणा असेल ना तर तुम्ही काळेसुद्धा असेल तरी पण एकदम खुलून दिसणार, छान दिसणार. तर ही होम रेमेडी आहे, नक्की करून बघा. म्हणजे खर्च तर नाही आहे यामध्ये, पण खूप छान आहे, म्हणजे रिझल्ट्स आहे यामध्ये. म्हणून म्हणजे की तुमच्यासोबत मी शेअर करू, मला खूप छान वाटलं. फर्स्ट यूजमध्येच तुम्हाला याचं खूप चांगलं फरक पडणार आहे, खूप चांगलं. तुम्ही एकदा यूज तरी करून बघा. मी फर्स्ट टाईम छोट्याशा वाटीमध्ये मी मिक्स करून बघितलं होतं, कारण काही गोष्टी असतात जे मला स्किनला सूट करत नाही. कारण यामध्ये मी तिळाचं तेल ॲड केलेलं आहे. म्हणलं की स्किनला सूट होते का नाही म्हणून मी थोडंसं ट्राय केला होता एकाच वेळेला, फक्त चेहऱ्यापुरते थोडंसं. त्यानंतर मला फील झाली की नाही छान आहे. त्यानंतर मग मी जास्त करून ठेवलं आहे. तुमच्यासमोरच बघा, आता हे एक डबा मी भरून ठेवलेला आहे. म्हणजे यामध्ये मी जे आहे रोज आंघोळ करताना तुम्ही हे लावू शकता. जर फेस पॅक लावत असाल तुम्ही तर आठवड्यातून 2दा वापरा असं फेस पॅकसारखं. याला तुम्ही जे आहे ते लावून 10-15 मिनटं ठेवायचं आहे, आणि सुकून गेल्यानंतर त्याला घासून त्याला स्वच्छपणे हे करून घ्यायचं, जेणेकरून ते फेस पॅक पण होणार आहे आणि तो स्क्रबिंगचं पण काम करणार आहे. पण जर तुम्हाला असं लावू वाटत नसेल तर रोज तुम्ही याचा वापर करू शकता. आंघोळ करताना जसं आपण सोप लावत असतो, साबण लावत असतो, त्याप्रकारे तुम्ही लावून याला आंघोळ करू शकता. अशा हे प्रकारे मी एक पॅक बनवून ठेवलेला आहे, आणि हे पूर्ण रोज तुम्ही याला वापरू शकता. असं काहीच नाही की हे एक दिवस आड वापरायचं आहे, रोज तुम्ही याला वापरू शकता. आणि एकदम
म्हणतात ना घरगुती असा हा आपलं जे आहे पॅक तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही एकदा वापरून बघा. केमिकल वापरण्यापेक्षा मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी तुम्हाला सांगत नाही की कोणते केमिकल्स वगैरे वापरत असो, कारण मी सुद्धा केमिकल्स वापरत नाही. कारण केमिकल आपल्याला लगे इन्स्टंट महिनाभरात 8 दिवसात तर लगे रिझल्ट देईल, पण त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते खूप जास्त असतात. त्यामुळे मला केमिकल अजिबात आवडत नाही. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले पण असताल, मी जे काही आहे आपलं पीठ आणि मीठ हेच लावत असते, दुसरं काही लावत नाही, काही नाही. आणि तेच चांगलं असतं, म्हणजे जेणेकरून तुमचा स्किन डॅमेज होत नाही. चांगलं नाही झालं तर चांगलं तर होतोच, कारण आयुर्वेदिक आधी काळापासून मुलतानी मिठी काय आहे, याच्यामध्ये आयुर्वेद आहे, ही आपण लावत असतो. बेसनचं पीठ हे आयुर्वेद आहे, घरगुती उपाय आहे. हळदी काय आयुर्वेद आहे. सगळे प्रकारचे तेल जे आहे, तेलाची मालिश ज्याने स्किन जी आहे खूप चांगली ग्लो करत असते. आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये तिळाचं तेल आहे, खूप चांगलं असतं तिळाचं तेल. एकदा म्हणजे हा पॅक तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला किती तुमच्या स्किनमध्ये जे आहे ते डिफरन्स दिसून येणार आहे. म्हणजे आठवड्याभरामध्येच तुम्हाला, आठवड्याभरात पण नाही, 2-3 दिवसामध्येच तुम्हाला डिफरन्स दिसून येईल. पण हे जे पॅक लावून तुम्ही आंघोळ करणार, यानंतर साबण अजिबात वापरायचं नाही, काय नाही, नाहीतर मग तो स्किनमध्ये काय जाणार नाही, काय नाही. आणि हे जे आहे हे तुम्ही होटावरती सुद्धा अप्लाय करू शकता, कारण होटावरचे पण जे डेड स्किन असते किंवा कोणाची जे एकदम कडक असतात होट, त्यासुद्धा ह्याच्याने हे जर लावलं ना, होट जे आहे एकदम नरम होतात, चांगले होतात एकदम. वापरून बघा. उगं फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला काहीच फायदा पडणार नाही, काही नाही. म्हणून मी म्हणलं की चला एखादी खूप दिवस झाले आपण काही स्किन ट्रीटमेंट केलेच नाही, काही नाही, मला पण वेळ मिळत नाही, काही नाही. तर म्हणलं की आता नवरात्र पण येत आहे ना, दांडिया वगैरे खेळायला जायचं असतो, मग पार्लरमध्ये उगाच पैसे घालण्यापेक्षा तुम्ही एक 15 दिवस आधीच हे ट्रीटमेंट करत चला. म्हणजे बघा तुम्हाला नवरात्रपर्यंत, दांडिया खेळेपर्यंत किती छान तुमची स्किन होणार आहे, ग्लोईंग स्किन होणार आहे पार्लर न जाता. आता पार्लरला मी पण जाणार आहे आयब्रो करण्यासाठी. बघा माझे आयब्रो खूप वाढलेले, कारण भावाच्या लग्नाला म्हणजे जाताना तेव्हाच केलेलं आहे, त्यानंतर नाही केलेलं आहे. मग आता मी पण नंतर करणार आहे. पण आयब्रोपेक्षा तुमची स्किन किती चांगली आहे हे महत्त्वाची असते. तर चला आता आपण दुसरे कामं करून घेऊया. आता मी लावलेलं आहे, कारण माझा अजून आंघोळ बाकी आहे. हे फक्त मला तुम्हाला लावून दाखवायचं होतं, म्हणून म्हणलं की आंघोळीच्या आधीच, कारण आंघोळ केल्यानंतर मग ते लावलं की मग एकतर कपडे ओले होऊन जातात, दुसरे इकडे राहतं, इकडे राहते. त्यामुळे ना म्हणलं की चला आज आंघोळीच्या आधीच लावून घ्यायचं. आणि आता मी फरशी वगैरे पुसून येणार, तोपर्यंत हा ड्राय होऊन जाणार खूप छानपैकी. त्यानंतर मग आपण आंघोळ करूया. मग तुम्हाला दाखवते मी त्यानंतरचा ग्लो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, असं करू नका. चला आता मी पटपट फरशी पुसून घेते. फरशी पुसा म्हणजे तर आता जे घरी मी वापरत असते ते जे पाणी आहे, म्हणजे ते संपलेलं आहे. आता तो मी कसं बनवते घरी, फिनाईल वगैरे तुम्ही जे काही म्हणू शकता. आता यामध्ये मी सर्वात आधी जे बॉटलमध्ये होतं ते गंगाजल होतं, तर गंगाजल यामध्ये मी टाकलेलं आहे. म्हणजे गंगाजलची फरशी आपण रोज आपलं घरामध्ये जे आहे ते पुसणार आहे गंगाजलने. त्यानंतर आता मी हे गोमूत्र त्यामध्ये ॲड करत असते. ही एक बॉटल असते, मोठी बॉटल, ज्यामध्ये मी दररोज फरशी पुसण्यासाठी जे होम रेमेडी मी करत असते ते मी यामध्ये एकदाच बनवून ठेवत असते. आता ह्याच्यामध्ये फिनाईल टाकलेलं आहे, गंगाजल टाकलेलं आहे. त्यानंतर आता मी हळद टाकते. हळद काय होतं, गंगाजल म्हणजे रोज गंगाजलचं पोछा आपल्या घरात लागत असते, म्हणजे निगेटिव्हिटी निघून जाते. हळद काय असते, हळदसुद्धा नजर लागू देत नाही, म्हणून नाही का आपण हळद लावत असतो. नवरा नवरीला काय हळद लावत असतो आपण लग्नामध्ये, त्यांचा कलरही खुलतो आणि त्यांना दृष्टसुद्धा लागत नाही, लोकांची नजरसुद्धा लागत नाही. आणि काळं मीठने आपण नजर काढत असतो, म्हणजे नजर लागणं, घरामध्ये निगेटिव्हिटी असणं. मीठ असं आहे ना की निगेटिव्हिटी जात असते आपल्या घरामध्ये, एखादं नकारात्मक शक्ती बसलेली आहे, कोणाची वाईट नजर लागलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी ना मी घरासाठी पण बनवून ठेवत असते असं होम रेमेडी. यामध्ये गंगाजल आहे, गोमूत्र आहे, हळद आहे. हळद यामध्ये मी जुनी हळद वापरत असते. समजा आता पुढच्या वर्षी मी परत हळद करणार आहे, तर गेल्या वर्षीची जी जुनी हळद थोडीफार असेल की मग ते बाजूला काढून ठेवायचं. मग ते जी जुनी हळद आहे ते आपण फरशीला किंवा आपल्या चेहऱ्याला जे फेस पॅक वगैरे बनत असतो किंवा फरशी पुसण्यासाठी मी ते वापरत असते. मग असं तर ते बनवलं
आणि हे पण बघा तुम्ही अशांनी पण एकदा तुम्ही फरशी पुसून बघा, तुम्हाला किती फ्रेश वाटणार आहे बघा. तुम्ही एक 4 दिवस ट्राय करून बघा. तर हळद एक अशी आहे ना की तुमचा चेहराही चमकवतो आणि तुमचा घरही चमकत असतो. त्यामुळे हळद जर जुनी जरी असली ना तर त्याला फेकू नका, त्याला आपण वापर करता येईल. आणि चांगल्या प्रकारे असं जर तुम्ही फेस पॅक जर करणार आहे तर फेस पॅक हे आठवड्यातून फक्त 2दा लावायचं. आणि जर तुम्ही आंघोळ करता करता हा पॅक लावणार आहे तर तुम्ही रोज वापरलं तरी काही हरकत नाही. कारण की जेव्हा फेस पॅक आपण लावतो ना मग ते आपल्या चेहऱ्यावरती ड्राय होतो आणि त्याला घासून काढावं लागतं. आणि तुम्ही जर रोज तुमच्या चेहऱ्याला घासणार ना तर तुमच्या चेहऱ्याचं स्किनच निघून जाईल, म्हणजे स्किन खराब होऊन जाते. उलट आपण जितका चेहरा घासतो ना तितकं स्किन खराब होतो. हां, आठवड्यातून एकदा घासा काही हरकत नाही, चांगली असते. पण आपण रोज रोज जर घासत गेलं ना चेहऱ्याला तर आपली जी स्किन आहे ती खराब होऊन जात असते. त्यामुळे मी सांगते, कारण जेव्हा तुम्ही फेस पॅक म्हणून वापरणार आहे तो आपल्या चेहऱ्याला बघा कसं एकदम सुकून गेलेलं आहे, मग त्याला घासून काढावं लागतं. मग त्यावेळेला जास्त रब केलं स्किनवरती की मग स्किन डॅमेज होऊन जाते तुमची. त्यामुळे जर तुम्ही फेस पॅक म्हणून वापराल तर फक्त 2दा वापरा आठवड्यातून.